नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की आज रात्री 12 नंतर जमावबंदी लागणार आहे. आता जमावबंदी म्हणजे काय आहे? हे केलेलं नाटक आहे. आता मित्रांनो, ही जमावबंदी कशासाठी लावलेली आहे की पेट्रोलसाठी कुणी निदर्शनं, मोर्चे हे करू नये म्हणून ही जमावबंदी लावलेली आहे. ऍक्च्युली या जमावबंदीला काहीही अर्थ नाही. आता ही जमावबंदी 5 लोकांसाठी लावलेली आहे, म्हणजे 5 लोकांपेक्षा जर जास्त लोक एकत्र दिसली तर कलम 144 नुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाणार. परंतु हीच 10 लोक एकत्र बसून बारमध्ये पिणार, 15 लोक बसून बारमध्ये पिणार किंवा बारमध्ये एकदम 100 लोक असणार, मग तिथे का जमावबंदी केली नाही? अहो, साधी गोष्ट आहे. आपल्या ज्या तामिळनाडूचे आता नवीन जोसेफ विजय जे मुख्यमंत्री झालेत, त्यांनी तामिळनाडूमधली तब्बल 717 दुकानं बंद केली दारूची, की तेथील लोकांचं स्वास्थ्य खराब होऊ नये म्हणून किंवा दारूमुळे दुष्परिणाम होऊ नये म्हणून. तामिळनाडू जर तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या तुलनेने खूप एक छोटंसं राज्य आहे. एक 7.2 करोड त्यांची लोकसंख्या आहे, म्हणजे 7 करोड 20 लाखापर्यंत त्यांची लोकसंख्या आहे. परंतु तिथे सुशिक्षित वर्ग जास्त आहे. उलट आपल्या महाराष्ट्रामध्ये काय, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ आता 15 कोटीला टच व्हायला आलेली आहे, म्हणजे दुप्पट. आणि मुंबईमध्ये जर पाहिलं तर एकट्या मुंबईमध्ये 1000 ते 1500 दारूचे परवाने आहेत, म्हणजे बार आहेत, परमिट रूम आहेत, देशीची दुकानं आहेत, बिअर शॉप आहेत. मग एवढंच जर करायचंय की तर काय म्हणतात की रात्री 10 नंतर सगळे पोलीस ठेले बंद करतात, हॉटेल बंद करतात. ज्या बिचाऱ्यांची मध्यम वर्गाची त्या ठिकाणी कमाईची वेळ आहे त्या ठिकाणी ते हॉटेल बंद करा. त्यापेक्षा दारूच बंद करा ना. गुन्हेगारी वाढणार कशाची आहे? तुम्ही एकीकडे भरमसाठ सिगरेटचे रेट वाढवून ठेवलेत. 10ची सिगरेट 15ला केली. सगळ्यात महाग दारू आपल्या महाराष्ट्रात, सगळ्यात महाग सिगरेट आपल्या महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त सेल आपल्या महाराष्ट्रात. मग हे कोण करतंय? गुजरातमध्ये सुद्धा दारूबंदी. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते काय झोपलेत का? बंद करून टाका ना. गुन्हेगारीला वावच राहणार नाही. जर नशा करून तरुण वर्ग जर कुठे गाड्या फोडत असेल, चोऱ्या करत असेल, खून करत असेल, मोठमोठ्या गँग तयार होत असतील, त्यापेक्षा ही दारू बंद करा. महाराष्ट्रामध्ये दारूचा एक थेंबही विकू नका. एकीकडे तुम्हाला एक्साईज पाहिजे, एकीकडे तुम्हाला टॅक्स पाहिजे आणि दुसरीकडे तुमची ही बंधनं. जमावबंदीमध्ये काय आदेश दिला? एक टोकदार हत्यारे घेऊन फिरू नये, एखाद्या पुढाऱ्याची प्रतिमा जाळू नये. मग हे पेट्रोल डिझेल साठी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाबरोबर हे सुद्धा रगडलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हा एक लॉकडाऊन ची सुरुवात झाल्यासारखी झालेली आहे मित्रांनो. 4 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, 4 वेळा गॅसचे दर वाढवले, सीएनजीचे दर वाढवले. हे चाललेलं थोतांड आहे. काहीतरी लोकांची दिशाभूल करायची. आता 14 दिवस पेट्रोल मिळणार नाही, 14 दिवस डिझेल मिळणार नाही, असा हाहाकार करायचा, लोकांना डायव्हर्ट करायचं, लोकांनी त्याचा स्टॉक करायचा आणि लोक काही निदर्शनं करायला लागली की त्यांच्यावरती कारवाईचा बडगा टाकायचा. आज तुम्ही बघा, कांदा 50 पैसे किलो आहे. शेतकऱ्याला कांदा जर द्यायचा म्हटलं तर उलट त्या ट्रान्सपोर्टचे पैसे द्यावे लागतील. फुकट सुद्धा कांदा कोणी घ्यायला तयार नाही. एवढी भयानक परिस्थिती इकडे आलेली. त्याच्यातच डिझेल पेट्रोलचे दर रोजच्या रोज वाढत चाललेले. आता गॅसचे घरगुती सिलेंडरचे सुद्धा रेट वाढणार आहेत. त्याच्यामुळे काय उपयोग काय? या जमावबंदीचा उपयोग काय? हॉटेलमध्ये लोक तेवढीच असणार जेवायला, बाजारामध्ये लोक तेवढीच असणार. मग ही जमावबंदी कशासाठी? फक्त दाखवायला? आता हे काय सगळे आठवडी बाजार बंद करणार का? सगळे कपड्याचं दुकानं बंद करणार का? हॉटेल्स बंद करणार का? थिएटर बंद करणार का? परमिट रूम बंद करणार का? वाईन शॉप बंद करणार का? मग रस्त्यावर जी 5 माणसं जर एकत्र आली, आता टपरीवरच 10 लोक कधी कधी उभी असतात,
मग आता त्यांना लगेच त्यांच्यावरती कारवाई करणार का? काही नाही मित्रांनो, फक्त एक दिशाभूल करायची, डॉमिनेट करायचं. जी लोक पेट्रोल डिझेलच्या दरवाढी संदर्भात रस्त्यावर उतरली त्यांना डॉमिनेट करायचं, त्यांच्यावरती केस करायच्या, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना आतमध्ये टाकायचं आणि त्यांचा आवाज कसा दाबता येईल एवढं या जमावबंदीतून करायचं. खऱ्या अर्थाने ही जमावबंदी म्हणजे काही नाही, एक ढोंग आहे, ढोंग, फक्त एक ढोंग. याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आता रात्री 10ला हॉटेल बंद करून काय होणार आहे? बरीच लोक 8, 9, 10ला सुटतात, कामावरून निघतात, त्यावेळी बाहेर जेवायला जातात. अशा वेळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हॉटेल्सचा धंदा असतो, ठेल्यावाल्यांचा धंदा असतो, गाड्यावाल्यांचा धंदा असतो, फळावाल्यांचा धंदा असतो. बऱ्याच लोकांचे धंदे हे रात्री 12 वाजेपर्यंत चालतात, 9 ते 12 पर्यंत जास्त धंदे चालतात. पण टाकायचे तर लॉकडाऊनच टाकून द्या ना. कोणी कुठं फिरायलाच नको. पुन्हा एकदा महाराष्ट्र, पुन्हा एकदा अजून एक 10-20 वर्ष मागे घेऊन जा. नुसत्या या महाराष्ट्रावरती इतका डोळा लोकांचा टपलेला आहे आणि त्याला खड्ड्यात घालण्याचं काम प्रथमदर्शी चाललेलं आहे. ह्या जमावबंदीने काहीही निष्पन्न होणार नाही याच्यातून. हे फक्त एक खोटेपणाचं घेतलेलं पांघरूण आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.